श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांची आज गुरुवारी या संदेशमध्ये स्वागत आहे. स्वामींचा हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून काही काळातच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होईल. त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमच्या जीवनात ते स्थैर्य आणि तो आनंद तुम्ही प्राप्त कराल. देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा. देव म्हणतात, बाळा, तुझी काळजी करणे थांबव, कारण प्रत्येक गोष्ट आनंददायक जी आहे ती मी तुझ्यासाठी पुरवत आहे. तू जेव्हा ते मागत आहेस तेव्हा विश्वास ठेव की तुझ्या दिशेने कार्य होत आहे आणि निश्चिंत राहा. तुम्ही जे काही अर्पण करता, ईश्वराचे चिंतन करता, ध्यान, मनन आणि नामस्मरण करता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या अत्यंत अशा क्षणी ज्या वेळेस तू स्वतःला हरलेला मानतोस किंवा खूप काही निराश मानतोस, त्या क्षणाला सुद्धा तुझा देव तुझा हात सोडत नाही आणि तुला त्या मार्गावर घेऊन जातो जिथे तुझ्यासाठी खूप काही आनंद आहे, तुझ्यासाठी प्रगती आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझ्या प्रेमाने आणि माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारा बाळ आहेस. तू जर त्या क्षणाला स्वतःला एकटा प्राप्त करत असशील तर हे तुझे चुकीचे म्हणणे आहे, कारण मी प्रत्येक क्षणाला तुला साथ देतो. तुझा हात मी धरला आहे याचा अनुभवही तुला कित्येकदा होतो. जेव्हा मी तुझ्याकडे येतो तेव्हा आशीर्वाद आणि चमत्कार घेऊन येतो. देव म्हणतात, जर तू आज चिंता करत असशील तर त्या चिंतेचा शेवट करण्यासाठी मी आलो आहे. बाळा, माझ्यावर जे कोणी विश्वास करतात त्यांना कधीही अंधारात चालावे लागत नाही. तुमच्या आशा, अपेक्षा आणि इच्छा माझ्या सभोवताली तुम्ही सोडून द्या, कारण तुम्ही ते विचार करा की तुम्हाला ते सर्व काही एक एक करून प्राप्त होत आहे. तुम्ही जेव्हा प्रसन्न व्हाल, आनंदी व्हाल की तुम्हाला ते सर्व काही मिळत आहे, तेव्हा तुम्ही अधिक आनंदी व्हाल आणि खरंच तुम्ही ते अनुभवाल, कारण देव तुमची काळजी घेत आहे. तुमच्या दिशेने तेच दिल्या जात आहे, तेच पाठवल्या जात आहे जे तुमची ऊर्जा वाढवणारे आहे, तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे. मग ते एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो ज्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार आहे, असेच देव तुमच्या मार्गात पाठवत आहे. तुम्ही तुमच्या नात्यांची काळजी घ्यावी, कारण देव तुमच्याकडे तेच नाते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहेत. तुम्ही त्यांची पर्वा करणार नाही असे चालणार नाही. जेव्हा तुम्ही त्यांची पर्वा कराल, त्यांच्याकडे लक्ष द्याल, तेव्हा मी अधिक प्रसन्न होईल, कारण मी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे. देवाने, परमेश्वराने तुमच्यासाठी जे काही निर्माण करून तुमच्या आयुष्यात दिले आहे त्याचा मान ठेवणे, सन्मान ठेवणे हे तुमच्याही तितकेच हाती आहे. जर तुम्ही खूप काही प्रसन्नतेने ते सर्व काही कर्म करत असाल तर देव अधिक प्रसन्न होईल. तुम्ही इच्छित आहात ना की मी तुमच्यावर प्रसन्न असावा, तर तू त्या नात्यांना जप, त्या नात्यांना प्रेम दे, आपुलकी, जिव्हाळा त्या नात्यात दे, कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुला कधीही तुझ्या त्या नात्यांपासून दूर होऊ देऊ इच्छित नाही आणि तुला त्या नात्यांमधून तो ओलावा, ते प्रेम सर्व काही प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, तुला असलेल्या काळजा
सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा. कारण कधीकधी तुम्ही मागत असलेले तर तुम्हाला मिळतेच, पण त्या व्यतिरिक्तही मी तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे. विसरू नका की तुमचा देव तुमची काळजी घेत आहे. जे काही कार्य सुरू आहे ते तुमच्या सर्वोत्तम काळ येण्यासाठी सुरू आहे. देव म्हणतात, जेव्हा तू माझ्याकडे येतोस, नामस्मरण करतोस आणि ती इच्छा प्रगट करतोस, तेव्हा मी ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देतो. जेव्हा तू पूर्ण शक्तीने नामस्मरण करतोस, पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने नामस्मरण करतोस, त्या क्षणाला तुझ्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडू लागतात. काही असे तुझ्या दिशेने येऊ लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे. मग देवावर विश्वास ठेवून ते योग्य मिळवण्यासाठी होय म्हणा आणि टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान. तुम्ही पाहाल की तुम्ही जी काही इच्छा प्रगट करत आहात ती काही काळातच पूर्णत्वास जात आहे. तेव्हा देवाचे वचन आठवण ठेवा. देव म्हणतात, मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नको, कारण देव तुम्हाला कुठल्याही स्थानी थांबू नका, कुठल्याही ठिकाणी भय भीतीने ग्रस्त होऊ नका हे सांगू इच्छितात. कारण देव नेहमी तुम्हाला पुढे पाहू इच्छितात. तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्ही प्रगती करावी, तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करावे आणि तुम्हाला हवे असलेले कार्य करत तुम्ही पुढे जावे आणि त्यात प्रगती साध्य करावी, अशी देवाची इच्छा आहे. जर तुम्ही देवाच्या इच्छेशी सहमत असाल तर होय देवा टाईप करायला विसरू नका. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती जी स्वामींची शक्ती आहे ती तुम्हाला प्रत्येक क्षणाला जागृत करत आहे. हा संदेशही तुम्ही त्यामुळेच प्राप्त केला आहे. कारण देवाची दिव्य शक्ती तुम्हाला जागृत करण्यासाठी आली आहे. तुम्ही कुठले कार्य करावे, कुठले करू नये, तुम्ही काय करावे, काय करू नये हे जरी तुमच्या हाती दिलेले असले तरीही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही चांगले कर्म कराल ते अधिक तुम्हाला वेगवान गतीने पुढे आयुष्यात तुमच्या कामी येणार आहे. देव तुमच्यासाठी मार्ग उघडत आहेत. देव तुमच्यासाठी द्वार उघडत आहेत. आता त्या द्वारातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद येतील. सुख, संपन्नता आणि वैभवाचा पूर येत आहे. त्यात ते सर्व काही आनंद तुमच्या दिशेने येत आहेत. ते स्वीकार करण्यासाठी आनंदी व्हा. मी आनंदी आहे असे टाईप करा. देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा. देव तुमची इच्छा पूर्ण करोत. स्वामी माऊली तुम्हाला सुख, संपन्नता, आरोग्य आणि आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी